बारामती तालुक्यातील राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार गट आमने सामने उभे ठाकले असून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे। कारखान्यांमध्ये माझं पॅनल निवडून आलं तर माळेगावला 500 कोटी रुपये देतो असं म्हणत अजित पवार यांनी एक प्रकारे त्यांचं पॅनल निवडून येण्यासाठी ऑफरच दिली होती। त्यामुळे ही निवडणूक चर्चेत होती। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप 13 जूनला पूर्ण झालं, तर साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचं मतदान 22 जूनला होणार आहे। त्यानंतर मतमोजणी 24 जूनला होणार असून निकाल देखील लागणार आहे। दरम्यान आता या निवडणुकीत अजित पवार गटाकडून पैशांचा वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून शरद पवार गटातील 20 उमेदवार निवडणूक लढवत आहे, ज्यांची प्रचाराची धुरा युगेंद्र पवार सांभाळत आहे। अशातच बारामती शहरातील आमराई परिसरातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा बुधवारी 18 जून रोजी मध्यरात्रीच्या आसपासही सुरू होती। त्यामुळे अजित पवार गटाकडून पैशांचा वापर सुरू असल्याचा आरोप शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि प्रचाराची धुरा सांभाळणारे युगेंद्र पवार यांच्याकडून करण्यात येतोय। त्यामुळे आता माळेगावच्या निवडणुकीतील रंगत अजूनही वाढली आहे। तर तुमच्या मते माळेगावच्या निवडणुकीत कोण विजयी होईल ते कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि ऑनलाईन नेताच्या सर्व प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका।